उत्तराखंड के देवभूमि में हमारा स्वागत किया गया है। सुबह के 8:39 हुए हैं। सो चलो करते घर वालों को टाटा बाय बाय। भाई साहब वेलकम टू दिल्ली। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप एव्हरीवन इज एन्जॉयिंग द इयर एंड। तर आज आहे 13 डिसेंबर 2024। तर माइट बी हा ब्लॉग थोडा लेट येत असेल, कदाचित नेक्स्ट इयरमध्ये पण येत असेल। सो हॅप्पी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। तर आपण करणार आहोत एका नवीन सिरीजची सुरुवात। ॲक्च्युली या ट्रिपचा 1 वर्षापासून आम्ही प्लॅन करत होतो, बट फायनली कुठेतरी इयर एंडला या ट्रिपला मुहूर्त भेटला आहे। तर दरवर्षी मी माझ्या मित्रांसोबत जात असतो एका ट्रिपवरती। तर यावर्षी पण आम्ही ट्रिप प्लॅन केलेली। तर यावर्षी आम्ही चाललो आहोत उत्तराखंडला। आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण एक 5 ते 6 महिन्यापूर्वीच आपल्या ब्लॉगिंगची सुरुवात केली होती आणि स्लोली अँड ग्रॅज्युअली आपला चॅनल ग्रो पण होत आहे। हे सगळं काही श्रेय फक्त तुम्हालाच जाते, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय तरी हे पॉसिबल नव्हतं। तर आज आपण करणार आहोत आपल्या ट्रिपची सुरुवात। बट सकाळपर्यंत मला समजत नव्हतं की ब्लॉगिंग केली पाहिजे की नाही केली पाहिजे या ट्रिपमध्ये, कारण की मी आहे थोडा इंट्रोवर्ट टाईप। सो कधी कॅमेरापुढे बोलण्याची सवय नाही आहे आणि मित्रात तर नाहीच। ते म्हणतात ना की आपल्याला काहीतरी करायचं आहे, पण आपण विचार करतो की 4 चौघं काय म्हणतील। तर माझ्यासोबत पण तेच होत आहे, कारण या 4 चौघात कोणी नसतं। तर त्याच्यातले 3 तर आपले मित्रच असतात आणि 4था असतो तो म्हणजे आपण स्वतः। पण कधी ना कधी या गोष्टीला सामोरं जावंच लागेल आणि याच्या पलीकडचं पण जीवन आपल्याला जगावं लागेल। सो म्हटलं का नाही आपण या ट्रिपपासूनच सुरुवात करावी। ब्लॉगिंगमध्ये पण आपण एंट्री लेवललाच आहोत, तर म्हटलं चला हे पण ट्राय करून पाहूयात। तर पाहूयात कशी राहते आपली ट्रिप, कारण की मला या ट्रिपमध्ये दोघांना पण सांभाळायचे, माझ्या मित्रांना पण आणि तुम्हाला पण। ही ट्रिप कुठं खराब नाही झाली पाहिजे। ट्राय करेल तुम्हाला पण चांगलं कंटेंट दाखवायचा। तर चला जास्त काही बोलत नाही, थोड्या गोष्टी राहिलेल्या आहेत ट्रिपसाठी, त्या अरेंज करायच्या आता। सो ते आधी करून घेऊयात आणि भेटूयात काहीच वेळात। A few moments later. सर्व काही आवरून झालेलं आहे आणि 1-2 मिनिटमध्ये कॅब पण पोहोचते। सो चलो करते घर वालों को टाटा बाय बाय और करते इस अमेजिंग जर्नी की शुरुआत। सीन हा झाला ॲक्च्युली की आपली फ्लाईट होती 4:30ची आणि वेब चेक-इनला काहीतरी इश्यू आला। सो सर्वांचेच बुकिंग्स कॅन्सल झालेल्या आहेत। तर फ्लाईट ही रिस्केड्यूल केलेली आहे आमची। तर आता फ्लाईट आहे 8:30साठी। तर आता तोपर्यंत काय करावं इथं बसून, आणि घर पण एक 10 मिनिटाच्याच अंतरावर। तर म्हटलं चला रिटर्न जाऊयात घरी। वेब चेक इन करून घेतलं आहे आता इथेच। बंटी येतोय घ्यायला, तर जाऊयात घरी आणि रिटर्न येऊ 6:30 वाजता। सो फायनली बॅगेज पण चेक इन झालेलं आहे आणि आता जातोय 4 नंबर गेटला। पुण्याचा ओल्ड टर्मिनल आणि न्यू टर्मिनलमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आजच्या प्लॅनची थोडी बोंबाबोंबच झालेली, कारण दुपारी स्पाइसजेटच्या सर्व्हरला काहीतरी इश्यू होता आणि त्याच्यामुळे आमच्या फ्लाईटमधल्या बऱ्याच जणांचं आहे ना वेब चेक इन झालेलं आहे आणि त्यामुळे आमची फ्लाईट कॅन्सल झाली आणि त्यांनी रात्रीसाठी आम्हाला फ्लाईट रिस्केड्यूल करून दिलेली आहे। तर असो जे पण काही झालं, तर माझ्यासोबत अजून 4 मित्र आहेत। तर ते सर्वजण छत्रपती संभाजीनगरमधूनच बसणार होतं। तर त्यांची फ्लाईट ही 7:30ची आहे रात्रीची। पण असं झालं की मला त्या टायमिंगला फ्लाईट नाही भेटली आणि मग मी 1-2 तास अगोदरची फ्लाईट होती। सो म्हटलं चला ती फ्लाईट बुक करूयात आणि त्यांच्या अगोदर एअरपोर्टला जाऊयात, थोडं टाईमपास करूयात
आणि आम्ही ॲक्च्युली दिल्लीमधून सेल्फ ड्राईव्ह कार घेतलेली. सो म्हटलं ज्या पण काही फॉर्मॅलिटीज आहेत तर त्यात माझे फ्रेंड येण्याच्या अगोदर कंप्लीट करूयात आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊयात. बट ठीक आहे, दुपारच्या इश्यूमुळं असं झालं आहे की आता ऑलमोस्ट आम्ही आता 2 तास लेट चाललेलो आहेत. तर चला, ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 8. सो एक 15 मिनटात मला जावं लागेल. सो भेटूयात मित्रांनो आता डायरेक्ट दिल्लीमध्ये. फायनली आपण पोहोचलो आहोत मित्रांनो दिल्लीमध्ये. हॅलो. तर आपले मित्र आलेले आहेत ऑलरेडी इथं. एक 10 मिनिटच्या अंतरावरती थांबलेले. कसा आहेस मित्रा? धन्यवाद धन्यवाद. ये ले लो आपकी अमानत. हेलो गाइस, हाउ आर यू? वेलकम टू दिल्ली. भाई साहब, वेलकम टू दिल्ली. आम्ही आहोत सध्या दिल्लीच्या लोकल मार्केटमध्ये आणि आत्ता वाजले 2 आणि इथले तुम्ही जर स्ट्रीटवरती पाहू शकतात ना तर असं वाटतं की आता रात्रीचे 10 वाजलेले होतं आणि सगळेजण मोस्टली नाही तर फक्त खाण्यासाठी येत आहेत. इथे लोकलचे फूड ट्राय करतो आहे. सध्या आम्ही दिल्लीच्या लोकल मार्केटमध्येच आहोत आणि पोटपूजा करून पण झालेली आता. तर आता करूयात आपल्या प्रवासाची सुरुवात. तर आता आम्ही चाललो आहोत नैनितालला. दिल्लीहून नैनिताल एक 228 किलोमीटर अंतरावरती आहे. सो आम्हाला ऑलमोस्ट एक 5 ते 6 तास लागू शकतात. तर तोपर्यंत आता निवांत अशी एक झोप काढून घेतो आता. हे गुड मॉर्निंग गाईज. पहाटे 5 वाजेपर्यंत जागा होतो मी, बट माहीत नाही नंतर कधी झोप लागली. आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 7:30 आणि आम्ही थांबलो आता चाय पिण्यासाठी. इकडे थंडीचं प्रमाण पण खूपच जास्त आहे. मारमला कर आ गया है. उत्तराखंड के देवभूमि में हमारा स्वागत किया गया है. सुबह के 8:39 हुए हैं. यहाँ से नैनीताल का जो पूरा कार्यस्थल का वक्त है वो 63 किलोमीटर बताया गया है. हर्षद तांदड़े, अर्जुन ठोमरे, विशाल जी और हमारा पप्पू यानी परसू अमोल दानेकर के साथ आप सभी का स्वागत करते हैं. रात के संभाजी नगर से स्टार्ट होते ही हमारे भाई ने वहाँ से एरोप्लेन चलाते हुए दिल्ली लाया है. दिल्ली से वहाँ पे उन्होंने गाड़ी वाले को फ़ोन किया है. ठंडी से उनकी फट गई थी एक्चुअली, बट वो दिखा नहीं पा रहे थे. वहाँ से लेके उन्होंने सुबह तक अभी ड्राइविंग करके हमें रुद्रपुर तक लाया है. इतने थक गए कि उनके मुंह से ऊ भी नहीं निकल रहा है. वेलकम टू उत्तराखंड गाईज. एक 10 किलोमीटरच्या अगोदरचे नजारे आणि हे आत्ताचे नजारे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. इथेच खाली तुम्ही पाहू शकता की एकदम खोल दरी आहे आणि लँडस्लाईड झाली होती वाटते. तर आता जिथं बांधकाम झालेलं आहे तर थोडं रिस्की पण आहे. सध्या आपण आहोत नैनितालच्या एक 20 किलोमीटर अगोदर. ऑलमोस्ट आता 9 वाजून गेलेले आहेत. तर एका ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. छोटंसं हॉटेल आहे, बट या हॉटेलमधून दिसणारा मनमोहक नजारा तुम्ही पाहू शकता.
सो एकदाच आपण नैनितालमध्ये पोहोचलो आहोत आणि आम्हाला ॲक्च्युली रूमचं लोकेशनच सापडत नव्हतं. रूम आम्ही ऑलरेडी बुक करून ठेवली होती, बट लोकेशनच समजून येत नव्हतं. गुगल मॅप थोडं चुकीचं लोकेशन दाखवत होतं. तर आजचा आपला स्टे हा असा आहे. ही एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे. सो आम्ही 5 जण आरामात झोपू शकतो तिथे. तर चला आता फ्रेश होऊन घेतो.